तर मित्रांनो, तुम्हालाही प्रश्न पडलाय का की हे अंगात येणं वगैरे काय असतं? तर तुम्ही घाटकोपरच्या भटवाडीला काल रात्र उत्सवाला जर याल तर तुमची आत्म्याची भेट ही परमात्म्याशी नक्की होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक वेगळीच पॉझिटिव्हिटी, तुमच्या लाईफ मधली नेगेटिव्हिटी ही दूर होऊन जाईल आणि एक पॉझिटिव्ह नवीन सुरुवात, तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात त्या ठिकाणापासून होईल. हे मी नक्की 100% सांगतो आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे मी या वर्षी काल रात्र उत्सवाला गेलो होतो. तुमच्याच प्रमाणे मी इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला व्हिडिओज वगैरे पाहिले. माझ्याच घराच्या जवळ असताना सुद्धा मला कधी माहीत नव्हतं, मी जवळच राहतो घाटकोपरच्या. पण जेव्हा मी गेलो त्या ठिकाणी तर पहिल्यांदा असं पाहिलं की एखाद्या देवीची आरती ही पूर्णतः लाईट बंद करून केली जाते. आणि काल रात्र उत्सव ह्याचा अर्थच हा आहे की विदाऊट लाईट, पूर्णतः अंधारात हा उत्सव सेलिब्रेट केला जातो आणि मशालीची मानवंदना या देवीला केली जाते. तर माता कालिका आणि देवी या दोन्ही आजूबाजूला बसलेले असतात. मी तुम्हाला दाखवतो की उजव्या बाजूला माता कालिकेचं मंदिर आहे, जे परमनंट स्थायी मंदिर आहे तिथलं, आणि डाव्या बाजूला देवी बसवली जाते, ज्या ठिकाणी ओटी भरण्याचा कार्यक्रम आणि बाकी सगळ्या गोष्टी होत होत्या. तर एवढी गर्दी, एवढी तुडंब गर्दी, तिथल्या कार्यकर्त्यांनी सपोर्ट केलं, तिथल्या कार्यकर्त्यांनी सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या आणि किमान 30 ते 40 लोकांच्या अंगात आलं होतं. आणि ती जी पॉझिटिव्ह वाईब आहे, मला एखादाही माणूस असा ढोंग करताना किंवा तो मुद्दाम आला आहे तिकडे आणि त्याला जमत नाहीये, कारण मी जे एक्सपिरियन्स केलं, कमीत कमी मी तिकडे 5 ते 6 तास होतो, त्यातले 3 ते 4 तास मी तिकडे त्याच लोकांना त्याच ठिकाणी एकच गोष्ट करताना पाहिली. आणि हे कोणी ढोंग करू शकत नाही. ढोंग करणारा 5 ते 10 मिनिटं करेल, तेही एवढ्या धुरात आणि अग्नीच्या समोर, म्हणजे तिथे हवन लावलं होतं, तर त्या अग्नीच्या समोर एवढ्या सगळ्या गोष्टी होते. ते काल रात्र उत्सव हा अंधारात साजरा केला जातो आणि 11:50 पूर्णतः अंधार केला जातो, तुम्ही पाहू शकता. आणि बँजो वगैरे वाजवला जातो. जेव्हा बँजो वाजवतात त्यावेळी मानवंदना ही मशालीची दिली जाते. तर प्रत्येक तिथले कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याकडे एक एक मशाल घेऊन त्या रिंगणात, म्हणजे ज्या ठिकाणी आतमध्ये पॉझिटिव्हिटी, एनर्जी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यांच्या अंगात आलेल्या आहेत, ते सगळे आतमध्ये असतात. त्यांच्या भोवती कमीत कमी 5 ते 6 एक राऊंड मारतात ते कंटिन्युअसली. आणि तो जो उत्सव असतो त्यामध्ये जोश, जल्लोष आणि पॉझिटिव्हिटी ही खूप खूप जास्त प्रमाणात होते. मी सुद्धा नाचलो त्या ठिकाणी. म्हणजे मी विचार करत होतो की मी अशा ठिकाणी जातोय ज्या ठिकाणी म्हणजे मी घाबरेन किंवा असं काहीतरी असेल की मी पहिल्यांदा बघतोय, मी कधी गेलोच नाही त्या ठिकाणी. तर मी पहिल्यांदा अशा ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा मला काही घाबरण्याचं किंवा असं काहीतरी विचित्र होतंय असं काहीच वाटलं नाही. खूप पॉझिटिव्हिटी आहे त्या ठिकाणी. मला सुद्धा असं वाटलं की माझ्यातली काहीतरी नेगेटिव्हिटी बाहेर पडते. आणि हा पहिल्यांदा माझा अनोळखा एक एक्सपिरियन्स झालेला आहे. यावर्षी फक्त प्रॉब्लेम एक झाला की पाऊस पडायला लागला, त्यामुळे गर्दी जास्त झाली. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की धक्काबुक्की आणि आतमध्ये लोक येतात. म्हणजे त्यांना कंट्रोल करण्यासाठी तिथले कार्यकर्ते होते, पण कार्यकर्ते तरी किती कंट्रोल करतील किंवा पोलीस तरी किती कंट्रोल करतील, तरी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज केले, सगळ्या गोष्टी हँडल केले. लोकांनीही सहकार्य केलं. मुलींची लाईन आणि बायकांची लाईन ही एक वेगळ्याच साईडला ठेवली होती. मुलांची लाईन आणि बाकीचे जे बाहेरून येणार असतील त्यांची लाईन वेगळी, म्हणजे त्यांची गर्दी वेगळ्या ठिकाणी होती. आणि भाविकांनी सुद्धा त्यांना कोऑपरेट केलं आणि कार्यकर्त्यांनी पण काल रात्र उत्सव हा खूप चांगल्या पद्धतीने हँडल केला. आणि खूप गर्दी आटोक्याबाहेर जात असताना सुद्धा त्यांनी बरोबर 11:05 बहुतेक लेट झाला असेल, 11:55 त्यांनी लाईट घालवली. त्यानंतर सगळे आपल्या आपल्या जागेवर आले आणि मग ती मशाल पेटवून राऊंड वगैरे मारला. आतमध्ये कंटिन्युअसली ज्यांच्या अंगामध्ये देवी आली आहे, जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत, जे कंटिन्युअसली त्या एनर्जीमध्ये आहेत, ते आतमध्ये तसेच आहेत. आणि कमीत कमी ते 2 ते 3 तास त्याच ठिकाणी तसेच असतात. म्हणजे हा पहिल्यांदा असा अनुभव माझ्या समोर आलेला आहे. मी पाहिलंय माझ्या आजूबाजूला सुद्धा किंवा बाकी वेळेस कोणाच्या तरी एखाद्याच्या अंगात येते देवी किंवा ती एनर्जी असते, पण पहिल्यांदा मी असा अनुभव घेतलाय की कमीत कमी 30 ते 40 लोकांच्या अंगात कंटिन्युअसली आले. चल, काल रात्र उत्सव हा फक्त 10 मिनिटं ते 15 मिनिटाचा असतो. असं नॉर्मली बघायला गेलं तर त्यांचं होम हवन होतं स्टार्टिंगला, तुम्ही बघूच शकता. तर असं होम हवन असतं. ते होम हवन झाल्यानंतर त्या ठिकाणी आरती वगैरे होते. आरती वगैरे झाल्यानंतर मग देवी जी आहे तिथे कालिका मंदिर आहे. तर नॉर्मल दिवसामध्ये कालिका मंदिरामध्ये
लाईट वगैरे असते सर्व ठिकाणी, पण जर काळ रात्र उत्सवाचा दिवस असेल तर त्या दिवशी त्या कालिका माता मंदिरामध्ये लाईट ही लावली जात नाही. पूर्ण देवी अंधारात असते आणि प्रत्येक जण ओटी भरण्यासाठी सुद्धा जातो. तुम्ही बघू शकता की ही पूर्ण लाईन आहे ती ओटी भरण्यासाठी आहे. ठीक आहे, तर भरपूर गर्दी झाली होती. स्टार्टिंगला मला असं वाटतं एक 200-300 लोक आले असतील. मला वाटलं काय की जास्त गर्दी होणार नाही मी एका ठिकाणी जाऊन दुसऱ्या ठिकाणी येईन. म्हणजे मी विचार केला होता घाटकोपरलाच आहे, जवळच आहे, तर मी 8 वाजता जाईन आणि 9 वाजता येईन किंवा 10 वाजता येईन पुन्हा, कारण 12 वाजता उत्सव चालू होतो आणि मला काही आयडिया नव्हती. तर माझा मित्र आहे तिकडे, त्या ठिकाणी मी त्याला भेटलो. त्याला मी विचारलं की बाबा रे, काळ रात्र उत्सव कसा असतो. काळ रात्र उत्सव हा इथे भरपूर पॉझिटिव्हिटी येते. ज्या लोकांचे कामं होत नाहीत किंवा ज्यांच्या लाईफमध्ये खूप सारे निगेटिव्हिटी चालू आहेत, त्या सगळ्या गोष्टींसाठी, आणि हे एकदम जवळून मला एक्सपिरियन्स करायचं होतं. मला हेच विनंती आहे नॉर्मल बाकी सर्व लोकांना, कारण तिथे वेगळे LCD आणि LEDs लावले होते लोकांसाठी, जे यूट्यूबला लाईव्ह सुद्धा होते आणि बाकी सगळ्या यूट्यूबला लाईव्ह पण चालू होतं आणि LED पण लावले होते लाईव्ह बघण्यासाठी. तर एवढी गर्दी कशासाठी. लहान मुलं येतात, बायका मुलं येतात, बाकी सगळे येतात, त्यांना त्रास नको किंवा बाकीचे आपले जे म्हणजे ज्यांच्या अंगात येतं तर त्यांना सुद्धा थोडी खुली जागा लागते, येण्या जाण्यासाठी परिसर लागतो. पण मी तुम्हाला एक विनंती करतो सर्व भाविकांना, पुढच्या वर्षी तुम्ही सर्वजण येत असाल तर त्या ठिकाणी आधी तुम्ही पहा की ऑनलाईन आहे, सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसते. गर्दी करू नका. गर्दी केल्यामुळे ना मला असं वाटलं होतं की त्या ठिकाणी जे ज्यांच्या अंगात आले होते, जे आतमध्ये होते, तिथे एक त्यांनी मंडपासारखं बांधलं होतं, सभा मंडप होता. त्या ठिकाणी कमीत कमी 30 ते 40 भाविकांच्या अंगात आलं होतं. ती जी पॉझिटिव्हिटी होती, ती जी पॉझिटिव्ह वाईब होती, मला माहीत नाही की ते कसं ते मॅनेज करतात, काय करतात, पण त्या गर्दीमुळे त्यांना खूप त्रास होत होता. त्यामध्ये होम हवन होतं आणि त्यामुळे गरमी, धूर आणि त्यांची जी पॉझिटिव्हिटी आहे, जी एनर्जी आहे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांचा जास्त प्रेशर येत होता. हे जे अंगात येणं हे काय खरं असतं का, किंवा अंगात येणं हे त्यांचा ढोंग असतो का, तर त्याचं उत्तर तुम्हाला काळ रात्र उत्सवात नक्की भेटेल. तर पुढच्या वर्षी तुम्ही नक्की काळ रात्र उत्सवाला भेट द्या. थँक्यू. असंच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.